हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाऊजच्या समोरच्या भागाची शिलाई दाखवते. तर मी कशा पद्धतीने शिलाई करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते बघा. आता इथं घेतलेले समोरचे भाग बघू शकता. इथं क्रॉसपट्टीसुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे. कटोरी साईडचा भाग आणि क्रॉसपट्टी, तुम्ही योगपट्टीसुद्धा म्हणू शकता याला. आता काय करायचं बघा, मी अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस आहे हे जॉईन करून घेतलेला आहे. पूर्ण साईडला शिलाई मारून घेऊन एक्स्ट्राचा जो कपडा होतो तो मी कट करून घेतलेला आहे. किंवा हे अस्तर हा परफेक्ट कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर मेन ब्लाऊज पीसवरती ठेवून शिलाई मारून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे. आता हा जो टक्स घालतो आपण कटोरीचा तो मी कसा घेत आहे बघा. आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही भाग एकत्र करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याचं सेंटर काढून घेतलेला आहे कटोरीचा. आणि हा मी कटोरी घेतलेली आहे 1.5 इंच रुंदीला आणि उंचीला आहे 2.5 इंच. 1.5 बाय 2.5चा हा भाग मी कटोरीचा घेत आहे आणि डबल शिलाई घालून घेत आहे. मी ब्लाऊज शिवत असताना कटोरी असो किंवा शोल्डर वगैरे जोडत असताना डबल शिलाई घालून घेत असते. आता इथं अशा पद्धतीचा कटोरीचा भाग तयार आहे. आता याला साईडचा भाग कशा पद्धतीने जोडायचं बघा. आता बऱ्याच वेळा आपण वरच्या साईडनं जोडतो आणि खालच्या साईडला मग कमी जास्त होतो कपडा. तर तसं न करता काय करायचं बघा, गळ्यामध्ये आपण ॲडजस्ट करून घेता येतं, पण साईडच्या जर खालच्या साईडला होत असेल कमी जास्त, फिटिंगमध्ये चुकतं साईडला, त्यामुळे गळ्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल तर. नाहीतर मग दोन्ही भागाचे तुम्ही सेंटर काढून घ्यायचे त्यानंतरच जोडून घ्यायचं. आता मी कटोरीच्या खालच्या साईडनं इथं जोडत आहे आणि जास्त ओढत हा कपडा जोडून घ्यायचा नाही, हलक्या हाताने जोडून घ्यायचा म्हणजे कटोरी ही ताणली जात नाही. आता इथं बघू शकता अशा पद्धतीने अजिबात कमी सुद्धा आलं नाही. बघू शकता, तुम्हाला वाटत असेल कमी जास्त तर तुम्ही अगोदर चेक करून घ्यायचं त्यानंतरच जोडून घ्यायचं. आता मी खालच्या साईडनं कटोरी जोडून घेत आली आणि गळ्याच्या साईडला शेवटी बघू शकता अगदी व्यवस्थित आली आहे, कमी जास्त सुद्धा झालेलं नाही. आता इथं कटोरी आणि साईडचा भाग जोडून घेतलेला आहे. इथं खालच्या साईडला तुमचं जर एक्स्ट्रा होत असेल तर थोडंफार तुम्ही स्ट्रेट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. आता क्रॉसपट्टी जोडताना काय करायचं बघा, आणि तुम्ही एका साईडचा जर भाग तयार करत असेल, दुसऱ्या साईडचा तुम्हाला तयार करायचा असेल तर दोन्ही भाग चेक करून घ्यायचं की दोन्ही भाग व्यवस्थित झालेत का नाही. आता इथं योगपट्टी जोडायची योग्य पद्धत बघा, म्हणजे बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत आहे, ती मी माझी पद्धत शेअर करते तुम्हाला. सरळ भाग ठेवून घेतलेले आहेत. क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तो वरच्या साईडला ठेवून घ्यायचा. सेंटरमध्ये आपण जोडून घेतलेला कटोरीचा भाग आणि खालच्या साईडला अस्तरचा भाग, असे 3 भाग ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर मग तिन्ही एकत्र करून शिलाई मारून घ्यायची. आता मी बघितल्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांचं बघितलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीने योगपट्टी ही जोडून घेतली जाते. आता मी जी योगपट्टी जोडत आहे ती पूर्णपणे फिनिशिंगमध्ये येते. आतल्या बाजूला जी शिलाई असते ती आतल्या बाजूला पूर्ण जाते, वरच्या साईडला अजिबात शिलाई दिसून येत नाही. आणि हा जो आपण कटोरीचा टक्स असतो तो शिलाईमध्ये यायला द्यायचं नाही, वरच्या साईडला असं फोल्ड करायचं. तो जर टक्स शिलाईमध्ये आला असेल तर कटोरी जास्त ओपन दिसत नाही, व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे ते जो टक्स असतो तो त्याच्या सेंटरमध्ये मी ठेवून घेत नाही, असं वरच्या साईडला थोडंसं फोल्ड करून ठेवत असते. आता इथं पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई ही मारते वेळी डबल शिलाई मारून घ्यायची कधीही, कारण ही पूर्णपणे आतमध्ये जाते त्यासाठी. तिन्ही भाग एकत्र घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायचा. अस्तरचा भाग अस्तरच्या साईडला आणि मेन ब्लाऊज पीसचा भाग मेन ब्लाऊज पीसच्या साईडला ठेवून घ्यायचा. आता इथं डबल शिलाई घालून घेतलेली आहे मी. त्यानंतर काय करायचं बघा, हा भाग फोल्ड करून घ्यायचा पूर्ण आतमध्ये असा रोल करून आणि त्याच्या दोन्ही भागाच्या आतमध्ये ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर साईडला शिलाई मारून घ्यायची. आतला भाग आपण फोल्ड करून ठेवलेला आहे तो या शिलाईमध्ये यायचं नाही, आतमध्ये फोल्ड करून ठेवायचं. आणि इथं सुद्धा डबल शिलाई घालून घ्यायची, कारण पूर्णपणे या शिलाई असतात आतमध्ये जातात. त्यानंतर हा शिलाईला परत शिलाई मारता येत नाही, त्यामुळे शिलाई मारते वेळी दोन्ही साईडने डबल शिलाई मारून घ्यायची.
आता हा भाग असा परतून घ्यायचा, म्हणजे पूर्ण जे शिलाई आहेत त्या आतमध्ये जातात आणि ब्लाऊजच्या आतल्या साईडला पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार होते बघा. तर इथं बघू शकता कटोरीचा जो समोरचा भाग आहे तो तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा मी तिथं तयार करून घेतलेला आहे आणि सरळ काच बटन पट्टीकडे बघू शकता तुम्ही, अगदी सरळ तयार झालेले आहे, अजिबात क्रॉसमध्ये तयार झालेली नाही. आता याच पद्धतीने मी दुसरा भाग सुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि दोन्ही चेक करून घ्यायचे की उंचीला कसे तयार झाले आहेत, म्हणजे दोन्ही एकसारखे पाहिजे त्यासाठी. आता काच बटन पट्टी कशा पद्धतीने तयार करायची बघा. आता हे कटोरी जोडून झालेलं आहे, क्रॉस पट्टी झालेली आहे. आता इथं दोन भाग मी कट करून घेतलेला आहे आणि इथं सरळ भाग आहे का एकदा चेक करून घ्यायचे. तुमचा जर क्रॉस वाटत असेल तर कट करून घ्यायचं. आणि एक पट्टी घेतली आहे 1.5 इंच आणि दुसरी पट्टी घेतलेली आहे ती 3 इंचची. आता 1.5 इंचची आहे ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि ती वरच्या साईडला जोडून घ्यायची. आपण जी कटोरीचा भाग तयार केलेला आहे त्याच्या वरच्या साईडला हा 1.5 इंचची पट्टी, म्हणजे आपण हुक लावतो ती पट्टी फक्त 1.5 इंचची आणि वरच्या साईडला जोडून घ्यायची. आणि आतमध्ये शेवटी बघू शकता इथं आतमध्ये फोल्ड करत आहे मी कपडा. काच बटन पट्टी तयार करत असताना शेवटी जो कपडा असतो तो आतमध्ये फोल्ड करून ठेवायचा, त्यानंतर शिलाई मारून घ्यायची. आता मी आतमध्ये फोल्ड करून ठेवला होता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर त्याच्यावरती एक टॉप शिलाई मारून घेते सरळमध्ये. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही शिलाई करत असाल तर आतल्या बाजूने भरपूर छान असा ब्लाऊज दिसून येतो. इथं डबल फोल्ड करून घ्यायचा कपडा आणि साईडला एकच शिलाई मारून घ्यायची. डबल मारून घेतल्यानंतर खूप छान दिसत नाही ते वरच्या साईडला, त्यामुळे एकच शिलाई मारून घ्यायची. हुक पट्टी तयार आहे. एक्स्ट्रा होत आहे तो कपडा कट करून घ्यायचा. आता बघू शकता इथं अशा पद्धतीचा भाग तयार झालेला आहे. आता दुसरा भाग कसा जोडायचा बघा. हा आपण भाग त्याच्या वरच्या साईडला 1.5 इंचची पट्टी ठेवून घेतलेली होती. आता ही जी 3 इंचची पट्टी आहे ते कटोरीचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्या खालच्या साईडला ठेवून घ्यायची. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. आणि सुरुवातीला इथं बघू शकता असं थोडासा भाग घ्यायचा आणि आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा. दीड इंचची पट्टी वरच्या साईडला, 3 इंचची पट्टी अशा कटोरी साईडच्या आतल्या बाजूला जोडून घ्यायची. आता ह्या वरच्या साईडला ओपन करून घ्यायचा आणि डबल फोल्ड करून 2 शिलाया मारून घ्यायच्या आहेत इथं लूक पट्टीसाठी. आणि इथं मी अस्तरच्या कपड्याचाच वापर केलेला आहे, कारण यांचा शिल्लक कपडा अजिबात नव्हता. त्यामुळे तुमचं जर मेन ब्लाऊज पीसमधला कपडा शिल्लक असेल तर तुम्ही करू शकता. तर मी इथं अस्तरच्या कपड्याचाच वापर करत आहे. आता इथं डबल शिलाई घालून घेत आहे. 2 शिलाई घालतो त्याच्यामध्ये मी जे हुकचं आय असतं ते करून घेते, म्हणजे एकसारखं एका लाईनीमध्ये आय सुद्धा तयार होतं हुकच्या अपोजिट साईडला. एक्स्ट्रा कपडा होता आहे तो कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने समोरचा कटोरीचा भाग जोडू शकता तुम्ही. आणि फिनिशिंगमध्ये कशा पद्धतीने तयार होते बघा. दोन्ही भाग एकसारखे उंचीला आलेले आहेत. कटोरीसुद्धा त्याच पद्धतीने आलेले आहेत दोन्ही. क्रॉस पट्टीचा जो साईडचा भाग असतो तो सुद्धा बघू शकता तुम्ही सेम आहे. आतल्या बाजूला तुम्ही एकदा बघून घ्या. कटोरी जोडते वेळी आपण शिलाई कशा पद्धतीने घालतो व्यवस्थित. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरीच्या समोरचा भाग हा तयार करू शकता. आणि मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. तर मी या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची शिलाई करत असते आणि समोरचा भाग या पद्धतीने तुम्ही जोडून घेऊ शकता. तर या ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता. तर माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.